नमस्कार, व्लॉग नंबर 11 मध्ये तुमचे सर स्वागत आहे. आणि आजचं प्लॅनिंग आहे बघा आमचं. इकडे माझा मित्र असं बोलतो की तिकडे जायचं म्हणून, कारण ते 2 वर्षापूर्वी इकडे आलेलं ना. आणि त्यानं ते काय घर बघितलं, 2च घरे तर आहे ना. म्हणजे काय लाईट वगैरे काय सुविधा नाही तिथं, फक्त दोनच लोक राहतात. म्हणजे वयस्कर आहेत. तर आता त्यासनीच भेटायला निघालो. आणि तिकडं आहे ना म्हणजे पूर्णपणे जंगल एकदम कसं असतं, मग त्या ठिकाणी म्हणजे त्या प्रकारे एकदम जंगल आहे. आणि तिथंच बरोबर त्यांचं मधोमध घर आहे. कारण घराचे म्हणजे एकदम साईडला वगैरे झाडं वगैरे जास्त आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आता आम्ही निघालेलो आहे. आणि बघा आता आम्ही इथून सुरुवातच करणार आहे. आणि माझ्यासोबत आहेत माझा मित्र. बघा वाट चुकलो आता आम्ही. त्याच वाटेने आता परत जाणार आहे. वर नाही बरोबर आहे, तीच वाट आहे. आणि आता याच्यावर कारण हा माझ्यावर जास्त असतो. आणि बघा आजचा दिवस आहे. परत पुण्याला जायचं आहे मला सकाळी. त्यासाठी म्हटलं आता चल जाऊ जरा वेळेस फिरू, घरात बसून तरी काय करायचं. आणि इथून पुढं आता सुरुवातच होते. आता बघूया पुढं काय काय होतं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पहिलं कोण राहत होतं तिथं? कुठलं घर का म्हणून सोडलं? हा होय. किती वर्ष झालं राहत होतं? तेच किती दोघ जण होय. दोघच होते का? होय. ते नाही पण लाईट वगैरे अजिबात नाही तिथं. आणि पाणी बिनी होय. बरं आहे. म्हणजे वाटे ना का? होय. हां हां. तुम्ही कुठलं? कोळकर वाटायचं आहे. हां हां. भारी इकडे हा नजारा बघा एकदम. ह्या बा गुरं घेऊन आलेत मस्त वेगळी. संगतीला कोण नाही होय. हो का. या ठिकाणी घराकडे आम्ही ते निघालो. कारण ते माहिती वगैरे विचारली. हे बघा घराकडे आम्ही निघालोय. आणि त्याने आधी माहिती विचारली कसा काय विषय आहे. यांनी थोडीफार माहिती सांगितल्या. तर आता चाललोय आम्ही बघायला. ते पण कोण राहत नाही तो वाटतं, आजारी पडलंय ते त्याच्यामुळे नाही येत. कोळकर वाड्याच्या इथं तिथं कोण शक्यतो राहत नाही वाटतं आता. तरी पण आम्ही जातो बाबा कसा काय विषय काय नजारा आहे. हा मागचा बॅकग्राऊंड बघा पूर्ण. म्हणजे हे असलं बघण्यासाठी लोक शहराविरातून पळत वगैरे येतात. गोंडकी नजारा आहे बॅक साईडला. असं वाटतं कास पठारला झालोय. कारण इथं पूर्णपणे आमचं लहानपणच गेले. म्हणजे कधी आला तर याच बघा हा नजारा सगळ्यात बेस्ट व्ह्यू दाखवतो तुम्हाला. खाली बरोबर पायथ्याशी बरोबर आमचं गाव आहे. आणि गावाच्या वरचा तुम्हाला एक नजारा दाखवतो मग जिथं आम्ही निघालो. बघा हा नजारा बघा एकदा. किती मस्त असा नजारा आहे का. आणि त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे एकदम इकडं पूर्णपणे पुढच्या ठिकाणी आहे का. त्या ठिकाणी आता आम्हाला जायचं आहे. जरूर लांब आहे पण जाय ना आम्ही इकडं. शांतता किती आहे बघा. आम्ही युट्यूबचं इथे गाणं लावणार आहे. टिन 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 टिन. टेक्नॉलॉजी आहे. हेच ते आंब्या झाड आहे जिथं सो बघा आता ह्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. अशा ठिकाणी इथं फक्त 2च घर आहेत. आणि गावावर आहे ते गाव म्हणजे 2च घर आहेत. आता हे नाव काय तिथं म्हणजे मी तेव्हा तिथं म्हणजे 2च फक्त लोक राहत होती. आता राहतात का नाही हे आता बघितलं पाहिजे. तलाव लागलेला आहे. आणि म्हणजे गावातल्या खूप कमी लोकांना माहित आहे ही जागा. मला पण आत्ताच माहिती पडली. म्हणजे माहित होतं मी आलेलो इथं आलेलो या साईडला. आता तलाव तिथं मासा आहेत. मासं नाहीत खेकडं गावतील. इथं गुरं चारा येते पक्षी बिक्षी. पूर्णपणे जंगली एरिया आहे. पेरूचं झाड आहे पण पेरू नाही त्याला. हा बघा सकाळीच गावाला आलेलो.
आणि डायरेक्ट इकडे आलो ते बघण्यासाठी काय नक्की विषय आहे. आणि जिथं 2 घरं आहेत त्या घरापासून एकदम 200 मीटरवर आहे मी आता. बघूया म्हणजे एक 2-3 वर्षापूर्वी वाटतं लोक राहत होते तिथं आणि आता राहायची बंद झालेली आहेत. आणि इथं बघा कोणी नाही, अजिबात कोणीच नाही, आम्ही दोघंच आहे एकदम. आणि काय पक्ष्यातून वगैरे तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक जरा दाखव, सगळा बॅकग्राऊंडचा आवाज येतोय. चला बघूया काय काय होतंय. आजचा दिवस आहे, उद्या पेपर झाला की सरळ भेटू पुणे. बघूया काय काय होते बघूया. हे बघा वातावरण बघा, कोणीच नाही अजिबात, आहे का पूर्णपणे पक्ष्यांचा आवाज. ए किती लांब आहे अजून? काय काय 2-3 मीटर का किलोमीटर? आत्ता म्हटलं 500 मीटरवर आहे. पण काय पण म्हणा, पण लोकेशन 1 नंबर आहे बरं का. नजाराच बाहेर आहे तिकडचा. बघा गाव माझं इथून 3 किलोमीटर आहे आणि 3 किलोमीटर आम्ही चालत आलो आहे आता फिरण्यासाठी. आता बाकीचे काही येत नाहीत, सगळी मोबाईलमध्ये होती तर त्यामुळे मी काय त्याने काही डिस्टर्ब वगैरे काही केलं नाही. बघा नजारा बघा पूर्णपणे माझ्या, बघा पूर्णपणे हा नजारा आहे का इथं. चल हे बघा आम्हाला म्हणजे रस्ता काय सापडेनाच झालाय. 5 मिनिट झालं नुसतं तेवढ्याच राऊंड मारते. वाट काय सापडेना झाली अजिबात, नुसतंच आपलं कुसळानं चालतंय. हा मागं नजारा बघा कसला भार आहे. फायनली आम्हाला ते घर सापडलेलं आहे. आणि घरामध्ये कोण नाही, कौलाचं घर आहे पूर्णपणे. पडकं आलं बरं, मातीचं घर होतं. म्हणजे नजारा एकदम भयानक आहे. इकडं कुत्री वराडत होती आणि इकडं बघा हे घर. त्या घरात आम्ही जाणार आहे. त्याच्या चेहऱ्यानं बघू शकता, याला जरा भीती वाटते पण मला सवय आहे त्यामुळे बघूया कसं काय होते. दरवाजा तिकडून आहे का? दरवाजा तिकडून आहे. थांबा 1 मिनिट, आम्ही दोघंच आहे. काय बी झालं तर माझं काय, मला भाव आहे तो आहे एकुलता एक. बघा घरा कुत्री वाढायची. अरे बापरे, तुम्हाला नजारा दाखवायचं वाटते. साधारणतः 2-3 वर्षापूर्वी तर राहत असेल. कशी राहत असतील त्याचा विचार करा. बघा गावापासून लाईट बीट काही नाही, अजिबात काही नाही, ना कोणती सोय ना सुविधा. म्हणजे आधी राहत होती, आता कोणच राहत नाही. या घरामध्ये म्हणजे समोरचं घर आहे पण तिथं फॅमिली राहते, म्हणजे फक्त 2 जण आहेत. सो मी काय जास्त म्हणजे त्यासनी माहिती विचारली पण काय जास्त सांगू शकले नाही. आणि बघा इथं एक घर आहे पूर्णपणे, घर दाखवतो. आणि ते 3-4 वर्षापूर्वी राहत होते तिथं, आणि ते पण घरा खालीच होतं. ते पण आता 2 वर्षापूर्वी राहायला आले तिथं. त्यांची विचारपूस केली त्यांनी, पाणी बिणी वगैरे दिले त्यांनी. आणि हे बघा घर पूर्णपणे जुन्यातलं घर आहे. आता कोणच राहत नाही, कारण 2 वर्षापूर्वी इथं राहत होती तिथं. नजारा 1 नंबर आहे बरं का इकडं. देवारा वगैरे इकडं जुन्यातलं घर. आता घर पडकं, कारण राहायला गेली तर वाटतं वरच्या काय ते गावात ना सड्यावर राहायला गेली आता. आता इथं कोणच राहत नाही. आता पहिले आधी 2च होती, आणि ती पण जी आत्ताची 2 वर्षापूर्वी राहण्यासाठी इकडे आली. हे का, आणि त्यांचा व्हिडिओ वगैरे काही काढू शकत नाही मी. ते म्हणजे ते विचारणं पण ते बरोबर दिसत नाही. बघा मस्त व्ह्यूज आहे पण इथं. बघा किती भारी ठिकाणी राहते. पूर्णपणे कौलाचं घर. तिथं त्यांची भात शेती आहे आणि 4 बाजूला कोणच नाही आसपास. कनेवाडीपासूनच एक 3-4 किलोमीटर असले आहे का. लाईट चालू आहे का? ते आहे सोलर आहे वाटतं. हो का सोलर, पण मस्त वीज आहे बरं का. त्याच्यामुळे पाणी वगैरे थोडीफार जर माहिती घेतली जास्त, पण ते विचारणं बरोबर दिसत नाही. आणि हे सगळं करून आता आम्ही निघालो आता आमच्याच गावाला. आता इथून चला 4 किलोमीटर चालत. पण मस्त वाटलं एकदम शांत त्या ठिकाणी. तर मला फोटो वगैरे इथले दाखवेनच याच ब्लॉगमध्ये कसा काय नजारा आहे ते.
जर कधी आला तर याच हे झाड कसला भारी व्ह्यू आहे इथं. गाव ते गाव असतं शेवटी. नजारा वा किती मस्त नजारा आहे का, पूर्णपणे शांतता. या ठिकाणी राहायला कोणाला पण आवडेल. पूर्ण काही जगाशी काही घेणं देणं नाही, शांत ठिकाणी. आणि इकडे बिबट्याची वगैरे खूप भीती आहे, तर येताना जरा विचारपूर्वक या. कारण हे बघा हे पूर्णपणे पार इकडून आहे ना सगळी जंगलातच एकदम एरिया इकडं. बिबट्याची वगैरे भीती आहे पूर्णपणे. म्हणजे मस्त आहे एकदम. कशी राहत असेल पूर्णपणे लाईट ना, कोणती ना सुविधा ना, नेट वगैरे काय नाही, इंटरनेट वगैरे अजिबात काय नाही. आणि त्याच्या लोकेशनमध्ये ही पण आलेत. म्हणजे आमच्या गावापासून जास्त दूर नाही, 3 किलोमीटरवर आहे. पण कसं एकदम आता एकदम गावाच्या वर साईडला आहे ना, त्यामुळे डोंगर वगैरे चढून वगैरे मग यायला लागतं, हे असं नाही. आणि आता म्हणजे चालाय कोण मागत नाही, सगळ्यांनी गाडी वगैरे पाहिजे. पण आम्ही आलो का भाव बघा, त्याला मांडलं पाहिजे बरं का. म्हणजे माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये असतो भाव आहे आपला शेवटी. आणि मस्तपैकी नजाऱ्याचं एकदम फिरून वगैरे झालं. आणि आता चाललो आहे आम्ही आमच्या लास्ट टाइम. इथले पोरं लास्ट टाइम कधी आलेलं असतं इथं? 2022-23-22-21 कोणाबर आले त्यावेळी? आणि तुला कशी जागा माहिती म्हणजे काय करवंद वगैरे काढायला असतं? हा, करवंद वगैरे काढायला त्यावेळी त्याला हे जागा ही मला बघी नको, लयला लागलं, दुखतंय. पण हे जाऊ दे आता काय लागलं. माझ्यामुळे नाही काय, ह्याच्या येण्याचं गुणानं मस्ती करत होता. भाऊ म्हणतोय काय, टुपी मस्त की व्हिडिओ तर म्हणणं नाही त्याचा. जाऊ दे, चालायचं आपण. याची गावाला याची जरा मलमपट्टी करू जाऊन, तोपर्यंत जरा कळ सोस. चला अशा तऱ्हेने आम्ही त्या लोकेशनवरून जाऊन आलो. आणि बघा 3 वाजता आम्ही गेलेलो, नाही 3 नाही 2 वाजता गेलेलो. आणि आता 6 वाजता आलेत. आणि आता हे झालेलं आहे. पण हे बघा आता इथून पाठीमागं गाव आहे आपलं. आणि आता आपल्याला कुसळातून जायचं आहे त्या चालायचं रे भाऊ. पडला जाता मग थोड्या वेळपूर्वी भाऊ आपला. त्याला जरा जखमा त्याचा जरा ताज्या करायचं, जखम आपल्याला मीठ नाही चोळायचं. बघा मस्त बी नजारा होता. जर तुम्हाला जर इकडे यायचं जर असेल तर नक्कीच या. पण एवढं आहे, जर तुम्हाला जर या लोकेशनवर यायचं असेल तर एक आता आमच्या गावच्यावरचा एक डोंगर दाखवतो. तो डोंगर म्हणजे डेंजर डोंगर आहे. म्हणजे ती वयस्कर आहे, शक्यतो वयस्करच जाते ती. तरुण पोरासनी काय आता ते जमत नाही वाटतं. त्याच्यामुळे तुम्हाला डोंगर दाखवतो. त्या डोंगरावरून वर चढून नंतर मग त्या नजाऱ्याकडे तुम्ही जाऊ शकता. किती भारी नजारा आहे. देवा तुमची बाटली हो किती फुटले आहे का. इथं देवदास येतो मग राखण करायला, हा का. हे गाव आमचं. आणि इथून सुरुवात करायची पूर्णपणे. खूप लांब आहे, तुम्हाला दाखवतो, हा का. इकडून सुरुवात करायची आणि इथपर्यंत पोहोचायची. आणि इथून 1-1.5 किलोमीटर परत चालत जायचं. सुखाचं काम नाही पण आहे. बघा आता आम्ही तिकडून आलेलो आहे पूर्णपणे. एक किती किलोमीटर होतं? 3-4 किलोमीटर पकडा. 4 किलोमीटर येऊन आणि आता आमच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. आणि आता मला हे डोंगर आहे ना पूर्णपणे उतरायचं आहे. आता इथून आता आमचा एंड होतोय बघा. आणि जर तुम्हाला एक सांगतो, जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट पण करा, म्हणजे जरा आम्हाला समजेल बाबा काय चांगलं वगैरे काय होतं का नाही त्यात. ओके, तर थँक्यू. तू काय बोलणार आहेस भावा? काय नाही. परत पण आम्ही येऊ, परत पण एक्सप्लोर ब्लॉग लवकरच बनवू. आता काय जमणार नाही, आता पुण्याला जाणार आहे. जर पुण्यात वगैरे जर बनवलं तर सांगतो तुम्हाला. गावाला आलं की हा भाव आपल्या माझ्यासोबत कायम असणार आहे. सो आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.